हेलो एवरीवन, वेलकम टू येट अनदर व्लॉग ऑन ट्रॅव्हल विथ प्राजू. आज आम्ही आहोत सध्या वेंगुर्ल्यामध्ये वांगणीमध्ये आमच्या गावी आणि सध्या ऑब्व्हियसली चालू आहे आंब्याचा सीझन आणि हा आहे एप्रिल महिना आणि आमच्या बागेतही काही आंब्याची झाडं आहेत. त्यामुळे आम्ही आज जातोय ते आंबे कसे काढतात ते बघायला आणि थोडंसं आम्ही ट्राय करूच की आम्हाला जमतंय की नाही. हे बघा, हे टूल्स आहेत. दिस इज द टूल जे विनायकच्या हातात आहे. खोबलं. व्हॉट इज इट कॉल्ड? खोबलं. खोबलं, ह्याला म्हणतात खोबलं. सो आता हे घेऊन आम्ही जातोय बागेमध्ये. बघूया कसं जमतं ते. ही असते सिक्युरिटी. म्हणजे कोकणात असं प्रत्येक बागेला असं काही नाही आहे की बाबा प्रॉपर गेटच आहे आणि कोणी जाऊच नाही शकत. कोणी कोणत्याही बागेत जाऊ शकतं, एवढा भरोसा आहे लोकांवरती. एवढी छान लोक आहेत इथली, त्यामुळे गेट्स असेच असतात टेम्पररी सगळे. ही आहे आमची बाग. हे पण हाताने येतील ना. थोडी नारळाची झाडं, थोडी आंब्याची झाडं, फणस, अशी 3-4 प्रकारची झाडं आहेत. हा आहे गॉगल वगैरे घालून आंबे क्लिअर दिसायला. उगाचच. हे बघा आंबे. हे बघा. तर ही कशी ठरवायची आपण की कधी काढायचे आंबे आणि कसं कळणार आपल्याला? साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये आंब्याला मोहर येतो. अच्छा. त्यानंतर फवारणी केली जाते. ओके. फवारणी केल्यानंतर साधारण मार्चपर्यंत या झाडांना आंबे तयार होतात. ओके. मार्चपर्यंत, मार्च एप्रिलपर्यंत. आणि जसा मोहर येलो, काय काय वेळेला काय काय फांद्यांना पहिला मोहर येतो, नंतर दुसऱ्या फांद्याला दुसरा मोहर येतो. पहिला मोहरचे आंबे तयार झाल्यानंतरच मग त्या दुसऱ्या मोहरचे आंबे काढायचे लागतात. ओके. साधारण आम्ही हे कलम 2 वर्षाची असताना, आणि आज त्याला 7 वर्ष झाली, 2 वर्षाची असताना आणली, लावली इथे. आणि म्हणजे साधारण 7 वर्षानंतर आम्हाला फळं द्यायला लागली. ओ बापरे, 7 वर्ष झाली आहे ना. हो. वाव. 3-4 वर्षच वाटलेलं. असा पकडायचा आहे, इथे पकडा या देठाला. ओके. आणि देठ असा करायचा वर, बघेल बघ. ह्या देठाला पकड पहिला. हां, आणि हा वर कर. हां बस खेच. हां असं कर. खेचू पण ते वरतून निघतंय. हां असंच कर. पहिल्यांदा. हो. ओके. हा इकडनं काढ, इकडनं असंच करायचं. ओके. हां. आणि ठेवताना हळू ठेवायचा, आपटायचा नाही. अच्छा. ओ सॉरी. हा कुठून काढू? वरूनच काढ ना. वरूनच. तिसरा. चार आंबे काढलेले आहेत मी, कारण ते समोरच आहेत. आणि गेलं कुठून काढू? मधना एक कर. की मधना हे कर, असा डेट ठेव. ढीग वगैरे खाली हे केलं तर ढीग असं आहे काय? बघा तुम्हीच काढा. ओके. नाईस. अजून आहे ना. जा तू काढ. आता विनायक काढेल. मस्त तयार झाला. मोठे मोठे आंबे आहेत. size face comparison.
तो आहे ना तो खोबल्यात ना काढतो. नाव खोबला टाइम. खोबलं टाइम. ओके. ओके. नाईस. ब्लेड लावल्यात ब्लेड. अच्छा. नेक्स्ट. अरे वाह, एक्सपर्ट. आता हाताने झाला असता. एक्सपर्ट अरे तू तर. हा बरं आहे, देठ नाही तुटला. स्मार्ट. ते काय लागले त्यांना आंब्याला? हा. ठीक वगैरे काय. अच्छा. अजून एक दिसला ह्याला. कुठे खाली? हातानेच काढ. कातर आणली पाहिजे. यू कव्हरिंग माय कॅमेरा. कातर किंवा सुरी आणली पाहिजे होती ना. हो. दाखव. तू ठेवून काय फायदा नाही. अजून आंबे दिसलेले आहेत. अरे वा. ये एक नंबर. ये मॅन. छोटे आहेत पण चांगले आहेत. हे संपले आंबे याचे? छोटे आहेत. तर आम्ही गावी आता परत नसल्यामुळे आम्ही थोडेच दिवस आहोत म्हणून आम्ही जेवढे आंबे दिसत आहेत सगळे काढून घेतोय, कारण नाहीतर ते फुकटच जातात इकडे. हो खाली आहेत तिथे बघ. हो तिकडे पण भरपूर आंबे आहेत. हे बघा, एकदम छोट्या झाडाला पण आलेले आहेत छोटे छोटे आंबे. येस. छोटा आंबा. तू छोटे आंबे. हा जो खड्डा दिसतोय ना तिथे पण एक चांगलं झाड होतं. ते मागे वादळ आलं त्याच्यात ते आंब्यासकट गेलं. त्याला आंबे पण लागलेले. मोठं होतं. हा म्हणजे एवढंच ह्याच्या एवढं. अच्छा. सो मागे भरपूर आंब्याची झाडं ना भरपूर उंच झालेली आहेत, कारण ती नारळाच्या झाडाच्या बाजूला लावली गेलेली. हो ती त्यामुळे आजोबांनी लावलेली आहेत ती आपण दाखवूया. आजोबांनी लावलेली आहेत आणि आम्ही दाखवू तुम्हाला पुढे. काय करतोयस तू? हे मज्जा. उगाचच ऍडव्हेंचर. पुढचे आंबे काढायला या झाडाकडे आलेलो आहोत आपण, आणि या झाडाचे आंबे आता आपण हातानेच काढूया. हे मी करेन. मी ये पडलो. चला आपण पहिला आंबा काढूया या झाडाचा. हा बघा, माझ्या हातात बघितलं तर कोणताही आंबा मोठाच वाटेल कारण माझा हातच छोटूसा. हा बघ केवढा मोठा आहे. हा कसा तोडू? ते इथूनच सोड एंड वरनं. इथून? हा एंड बघ. हा बस. इझी इझी पीझी. इझी पीसी. वरूनच सोड ना. हा नाईस. वरूनच सोड ना. तो एंड. हा एंड तुटेल बरोबर ना.
ओके. तो थर्ड बाजूला आहे बघ. तो वर आहे बघ वर. अरे सगळीकडे आहेत. आंबेच आंबे. सुनबाई आंबे काढते बोलतात पप्पा. हा आता हे 3-4 घे बघा. हे घ्या पप्पा. अरे वाह वाह वाह. ट्रिपल एक्स. वाह. उफ, या गरमीमध्ये आंबे काढतोय आम्ही. आमचे आंबे काढण्यातच हवा टाईट होते. असे भरपूर लोकांकडे असे भरपूर झाडं आहेत आणि आमचेच एक काका आहेत त्यांच्याकडे पण आहेत आणि ते बिचारे आमच्या झाडांचीही थोडीफार काळजी करत असतात. फवारणी किंवा ते पाणी टाकणं झाडांना आणि झाडांची काळजी घेणं बेसिकली, सो दॅट त्यांना आंबे एवढे छान जे आपण काढतोय ते आंबे यावेत ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न, त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे प्रयत्न सुरूच असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला हे काढायला मिळत आहेत. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच. कारण ते नसतील करत आणि आता आमचे पप्पा पण जे करतायत मेहनत, कारण हे जे ह्याला काय म्हणतात, हे झाडाच्या बाजूला लोक आता काय अळी, ही जी ह्याला हे जे आहे साईडला केलेलं त्याला अळी म्हणतात. हे करण्याचं पण एक महत्व आहे ना. हो. का करतात ते? एकतर झाडाचा रूट्स धड राहायला, झाडाचा बॅलन्स राहायला आणि पाणी धड राहायला झाडात. ओके. खत पाणी दोन्ही. खत पाणी दोन्ही नीट व्यवस्थित त्या झाडाला पुरावं म्हणून ती अळी करतात आणि ते करायला पण मेहनत लागते. सो त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची एकत्र मेहनत आहे हे जे आंबे आपण बघतोय या झाडांना ती. वन मोर. तुम्ही लहानपणी काढायचात की नाही? नाही एवढे, कारण आमचे लहानपणीच मोठी झाडं होती ना. अच्छा. ती आमच्या अवकाशच्या बाहेर आहे. असे असं काढायचं कधी हेच नाही. क्वचितच थोडे खालचे असले ते असे खोबल्याने काढले. मग मोठे झाडांचे आंबे कसे काढतात? ते लोक चढून बिडून काढतात. ओके. पण आमची खूपच उंच असल्यामुळे अर्धे आंबे तर काढायलाच नाही मिळायचे. हो, कारण आंब्याचं झाड तसं मजबूत नाही ना चढायला. इज इट? इट्स व्हेरी येस, इट्स नॉट सो स्ट्रॉंग. म्हणून मग ते रिस्क नाही घ्यायची. बघा मी तुम्हाला दाखवते मोठी झाडं. सो ती आजोबांनी लावलेली आणि ही या जसं मी म्हणाले नारळाच्या झाडासोबत लावली गेल्यामुळे ती नारळासोबत तेवढी उंच झाली. हे बघा, हे आहे नारळाचं झाड, हे आहे आंब्याचं झाड. दोघांची पण हाईट बघा तुम्ही. आणि ह्या झाडावरती चढू नाही शकत. म्हणजे खालची आहे ती खोबल्याने निघाली, हाताने निघाली तर ठीक, नाहीतर ती फुकटच जातात. आणि अशी भरपूर झाडं आहेत इकडे मागे, सगळी तशीच झाडं आहेत फुल. ही आहे आमची विहीर. इथूनच आमच्या घरातही पाणी येतं. त्याच्यात कचरा जाऊ नये म्हणून ही अशी जाळी लावलेली आहे त्याच्यावरती. देठ का ठेवायचं आहे पण आता असं होतं. सो देठ जर नाही ठेवला आपण आणि जर तो तुटला काढताना तर ते असं होतं. तर सगळं तो ह्याचा डीग बाहेर निघतो. डीग इज डिंक? डिंक, हा तेच. इज डिंक ओनली नो? ओके. मग खराब होऊ शकतात राईट? आणि तो आंबा पण चांगला दिसत नाही मग. येस, तो आंबा दिसतही चांगला नाही आणि मग तो आंबा कदाचित खराबही होऊ शकतो जर तो डिंक तसा राहिला तर. म्हणून तो देठेसोबत काढणं महत्वाचं आहे. चिपाकर ठाकर ठाकर या राना चिपाकर आम्ही ठाकर ठाकर. नेक्स्ट झाडाला एक छोटासा आंबा दिसलाय. वेअर इज इट? यार हे आंबे स्पॉट करणं पण एक कला आहे. मला तर एकही दिसत नाही असं लांबून. हा बघा काढलेला आहे विनायकने. सो ह्याला हे काय ब्लेड्स आहेत ना? सो आधी ब्लेड्स वेड्स नाही यायचे, आधी नुसतं असं असायचं. मग ते कसे तुटायचे? ते असं झटका देऊनच.
ओके. आता बघ नाही कसं कट. तार असते ना, तारेला झटका देतात. हे 2 ब्लेड्स आहेत ना, येस. आणि हा पत्तराचा आहे, म्हणजे जे काय मेटल. त्याच्यामुळे असा कट येतो. बरोबर, परफेक्ट आलाय कट. ऍक्च्युली तू आहेस परफेक्शनिस्ट. टेल मी समथिंग आई डोंट नो मैन. बस झाली, चल तारीफ. अरे भाई कैसा निकालेगा, वो कितना ऊपर है. किधर है? कॅन यू स्पॉट? तिथे तिथे त्या कॉर्नरला. या झूम कर. इट्स व्हेरी ऊपर. हे बघा, हे जे आहेत ना, हे हा काढायचा प्रयत्न करायचा, हे आंबे काढायचा प्रयत्न करायचा आपल्याला. नाही, त्याचा प्रयत्नच नाही करू शकत. पण ते फार उंच आहेत. हे बघा, इथे फणसाचं हे झाड आहे आणि केवढा फणस आला आहे अजून. हे बघा, वरती पण आहेत. पण हा जो आहे फणस, हा रस्साळ फणस आहे. आमच्या गावी इथे सहसा कोणाकडे कापा फणस मिळत नाही. रस्साळ आणि कापा फणसामध्ये हा असा फरक आहे की कापा फणस आय थिंक बाकीच्या गोष्टींसाठी बनवायला वापरू शकतो, भाजी असावे किंवा अजून काही पदार्थ. रस्साळ फक्त आपण डिरेक्ट खाण्यासाठी वापरू शकतो, राईट? रसाळा पिकला खाऊ शकतो, पाण्यासाठी तो रसाळ पण चांगला. पण भाजीसाठी रस्साळ पण चांगला. ओके. पण खूप लोकांना आवडत नाही ना रस्सा खायला. अच्छा, नाही आवडत का? कापे गरे कडक असतात ना, ते खायला बरे वाटते. अच्छा, रसाळ एकदम गिळगिळीत लिबलिबी. पण असतो गोड. हा गोड. ज्युसी पण असतो. आणि पण बरेच लोक खात नाहीत ना आपल्या गावी तो. फक्त जी भाजी करायला वापरतो तो. ते बघितलं असेल ना तुम्ही, ते फणस तसेच आहेत, कोण काढत नाही, काही कोणीच नाही. काढत नाही. आणि केवढा फणस आहे त्याला, केवढे तरी फणस हे लागतात. बाहेर खाली काजू आहे. हे बघा, हे आहे काजूचं फळ. बोंडू म्हणतात. बोंडू. बोंडू. किती छान आहे ते. थोडं येल्लो झालं पाहिजे. सो ते अजून थोडं येल्लो झालं पाहिजे, तर ते उद्या प्रयत्न करूया आपण. जर पिकलेलं असेल तर उद्या काढूया. तर आपण सकाळी बघितली आमची बाग आणि आमच्या बागेतले आम्ही आंबे कसे काढतो ते बघितलं. आता आपण चाललोय वरच्या आमच्या काकांच्या बागेमध्ये. आंबे तर माहिती नाही, कारण मोठी मोठी झाडं आहेत तिकडची आणि भरपूर आंबे काढले आहेत त्यांनी. पण आम्ही तुम्हाला बाग दाखवायला नक्की नेऊ वर. इथून डोंगर चालू होतोय. ओके. मी पहिल्यांदा जाते एवढ्या वर्षांमध्ये, म्हणजे 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा. तू किती वर्षांनी जातोस? मी पण ऍक्च्युली या 5 वर्षात पहिल्यांदाच जातो. मी आधी गेलेलो भरपूर. म्हणजे लास्ट वॉज आय गेस 2017. या आय गेस. आंबे आंबे. पाणी करायला आपण खायचं टाकलं. केवढे आंबे आहेत. सो आधी इथे हे आले आले काका आले, मालक आले, मालक आले. मालक आले. हे केसर आंब्याचं झाड आहे. कसं कळतं? शेप बघ ना. शेप वरनच. ओके. थोडा लांब बघ. केसर. बघ सही आहे बघ. ओ माय गॉड. ये हे का माकडांसाठी आहे? माकडांना घाबरवायला. तिकडे आहेत माकडं. वानर ना, वानर आहेत. हे बघ बाणवीण पण आहे. वा. जमतंय. हे घे तूच. ओ दिस इज कोकमचं झाड. येस, दिस आर कॉल्ड रतांबेज. ओके. त्याचं साल आपण कोकम म्हणून खातो सुकवून. ओ इज इट? येस. ओके, नाईस.
आंबेच आंबे रे, आंबेच आंबे. भरपूर आंबे आहेत. काजू, बोंडू विथ काजू. बाय हे खूप मेहनतीचं काम आहे. ही बाग अशी सांभाळणं सी आणि दिस इज द ॲक्च्युअल फ्रूट. ही फळं जपणं विथ काजू आणि यूज करणं ना. म्हणजे आम्ही त्याला तर पाणी घालणं वगैरे हो सगळं. पाणी खत सगळं करणं, फवारणी वगैरे, त्यात वानरांपासून वाचवणं इज अ बिग टास्क. इथे परत सटकणार. ही बघा, ही नवीन झाडं लावलेली आहेत, लहान आहेत अजून ही सगळी. काजू, ह्याला बोंडू म्हणतात. हा किती वर्षांनी हा व्ह्यू. ग्लास आहा. तो आहे समुद्र वायंगणीचा. बघा, जेव्हापासनं ह्याने मला सांगितलंय की काकांची बाग अशी वरती आहे डोंगरावरती आणि तिथून व्ह्यू एकदम कडक आहे, तेव्हापासनं मला यायचं होतं आणि आज मी आलेली आहे इथे. तर खूप मस्त वाटतं यार. एवढ्या गरमीतसुद्धा भारी हवा येते इकडे. आमचा समुद्र. ही आहेत करवंद. विनायक बघून खुश झालेला आहे त्यांना. येस, पण ती कच्ची आहेत, कच्ची आहेत त्यामुळे ते खाऊ नाही शकत. बघा करवंद. गणपती बाप्पा मोरया. वरून हे अजून- बघितलं तर बघ ना, कुठची घरच दिसत नाही. असं वाटतं हो. घरच नाही आहेत खाली. हो, असं वाटतं घरच नाही आहेत, पण ही सगळी वाडीच आहे आणि आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. बरेच लांब आलेले आहोत आपण. मागचा व्ह्यू बघा यार माझ्या. अमेझिंग. आपल्याला परत जायची वाट मिळायला पाहिजे. सक्सेसफुल वाव. आफ्टर सो मेनी इयर्स. लिटिल ट्रॅक इज सक्सेसफुल. आणि या लिटिल ट्रॅकमध्येच आमची हालत ही आहे. सो ती खाडी आहे आणि तिथून समुद्र आणि खाडी एकत्र मिळतात, भेटतात, जे काय आहे एकत्र येतात आणि तो एक सुंदर नजारा तयार करतात ते. हवा आली. मस्त हवा आहे, मस्त. सो अशा प्रकारे ही बाग मेंटेन करण्यात आपल्या कोकणातली लोकांची जी मेहनत असते ती आपल्याला दिसत नसते नेहमी. पण आपल्याला फक्त आंबे दिसतात कोकणातले, पण त्याच्या मागची ही जी मेहनत आणि हे असं जे मेंटेन करावं लागतं त्याच्या मागची मेहनत ती कधी दिसत नाही. सो आय होप माझ्या ब्लॉगमधनं तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि एक ग्लिम्स मिळाला असेल की कोकणात ॲक्च्युली बागा कशा लोक मेंटेन करतात आणि किती मेहनत लागतं त्याच्या मागे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी खूप एन्जॉय केला. हाय पॉइंटला एंड करतोय आपण. हाय पॉइंट है ना, हायेस्ट पॉइंट वायंगणीतला ना असावा. येस. हां, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा. आम्हाला खूप मज्जा आली. मी पहिल्यांदा आज आंबे काढले आयुष्यात आणि पहिल्यांदा मी एवढ्यावरती आले आहे या बागेत आमच्या काकांच्या. आणि हा ॲज ही सेड हा वायंगणीचा मोस्टली हायेस्ट पॉईंट असावा.
आणि इथून छान असा समुद्र दिसतोय माझ्या मागे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला अशा कोणत्या जागा माहिती असतील किंवा तुमच्याही बागा असतील आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ते सगळं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आम्हाला वाचायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अगेन. कीप फॉलोइंग, कीप शावरिंग युअर लव्ह आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब. चला बाय बाय.